C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड नामघोषानं, टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि भक्ती रसानं ओथंबलेल्या वातावरणात राहुरी शहर आज अक्षरशः विठ्ठलमय झालं। शालेय विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेचे संस्कार, शिस्त, सामाजिक एकात्मता, राष्ट्रप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दृढ व्हावी या उदात्त हेतूनं कैलासवासी लालाशेठ विहानी बालविद्या मंदिर प्रशाला राहुरी यांच्या वतीनं भव्य, आकर्षक आणि उत्साहवर्धक दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या मंजूळ अशा निनादामध्ये, हरिनामाच्या गजरामध्ये, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि अभंगांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण राहुरी शहर भक्तीच्या सागरामध्ये न्हाऊन निघालं। दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पंढरीचा पांडुरंग, माता रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत बहिणाबाई यांच्यासह अनेक संतांची वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती भक्ती, आनंद आणि संस्कारांची झलक यावेळी दिसली। दिंडी मार्गावरती शहरामधील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत विठ्ठल रुक्मिणीचं औक्षण केलं, पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं आणि विद्यार्थ्यांवरती पुष्पवृष्टी करत सांस्कृतिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केलं। अनेकांनी ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदे, हरिविठ्ठल अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला। शिवाजी चौक, शनी चौक आणि पृथ्वी कॉर्नर इथे पारंपरिक रिंगण सोहळा, फुगडी आणि वारकरी परंपरेमधील तर यावेळी विविध भक्तिमय उपक्रम रंगले। विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षकांनी देखील या भक्तिरसामध्ये सहभागी होत आनंदानं फुगड्या खेळल्या आहेत आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय असा अनुभव घेतला। या प्रसंगामुळे शहरामधील वातावरण भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक ऐक्याच्या रंगांनी नटलं होतं। दिंडीची सांगता आनंद ऋषी गार्डन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाली आहे। इथे सर्व वारकरी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी महाप्रसाद म्हणून खिचडीचे आयोजन करण्यात आलं होतं। तर या महाप्रसादाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री रेलकर सर, तसेच श्री धनंजय गिरी सर, श्री रवींद्र घनवट सर, श्री अभिजित नवाळे सर, श्री केदार सर, श्री सुपेकर सर आणि श्री राहुल इंगळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। या प्रसंगी राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री भाऊसाहेब मोरे यांनी दिंडीला भेट देऊन विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक कौतुक केले। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीबद्दल आत्मीयता निर्माण होते असे गौरव उद्गार त्यांनी व्यक्त केले। तर हा भव्य दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर, सौ सविता साखरे, तसेच सौ अलका आडाव, सौ नंदा काळे, सौ सुनीता बारसे, सौ सुनीता शेटे, सौ मीना वरडे, सौ जयश्री पाटोळे, सौ नानासाहेब पवार आणि श्री बाळासाहेब राठोड यांनी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, आकर्षक आणि यशस्वीरित्या पार पडलाय। कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप रासकर सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, नागरिक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले।
त्यांनी अशा संस्कारमय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, सदाचार आणि सामाजिक सलोखा तसेच भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं म्हटलंय. या दिंडी सोहळ्यानं केवळ राहुरी शहर भक्तिरसामध्ये भारावून गेलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संत विचारांचे, संस्कारांचे आणि वारकरी परंपरेच्या अमूल्य वारशाचं बीज देखील प्रेमानं रुजवलंय. माऊली तू माऊली जगाची. आज आमच्या कैलासवासी अशोक शेठ बियाणी बालविद्या मंदिर राहुरी या शाळेतील आमचे जे बालचमू आहे, बालगोपाळ आहे, या बालगोपाळीने अतिशय सुंदर अशा प्रकारच्या वेशभूषेमध्ये ते आले. आपण पाहत आहे इथं पांडुरंगामध्ये साक्षात विठ्ठल या ठिकाणी आले, रुक्मिणी आले. अनेक पालकांनी आम्हाला सहकार्य केलं. ज्या वेळेस आमची ही दिंडी संपूर्ण राहुरी शहरामधून जात होती त्यावेळेस अक्षरशः अनेक नागरिकांनी, अनेक जे विठ्ठल भक्त आहेत त्यांनी आमच्या विठुरायाची औक्षण करून पूजा केली. आणि आषाढी वारकरी निमित्त संपूर्ण जे वातावरण आहे राहुरी शहराचं, या आमच्या बालविद्या मंदिरच्या सर्व वारकऱ्यांनी, या सर्व बालगोपाळांनी भक्तिमय केलं होतं. अक्षरशः नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहकार्य केलं. या दिंडीसाठी आमचे सर्व सहकारी शिक्षक, त्याचप्रमाणे आमचे संस्थेचे सहसेक्रेटरी अनुप शेठजी बियाणी साहेब, आमचं सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक वर्गाने मोठं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. दिंडीचं ज्यावेळेस पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या शाळेतल्या काही शिक्षकांनी स्वादिष्ट अशा प्रकारचे महाप्रसादाच्या रूपाने खिचडीचं देखील आम्हाला या ठिकाणी नियोजन केलं होतं, आयोजन केलं होतं. एकंदरीत न भूतो न भविष्यती अशा प्रकारची दिंडी सोहळा या राहुरी शहरामध्ये पार पडला. या कामासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, C24 तासचं देखील मी या आजच्या निमित्ताने सहकार्यानिमित्त धन्यवाद देतो. बोला बोला पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल माझा माझा माझा, तुम्ही म्हणायचं मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा. धन्यवाद. आज अशोक बिहाणी बालविद्या मंदिर यांच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आम्ही आज शाळेची दिंडी आयोजित केली होती. या दिंडीला सर्व पालकवर्ग, आमचे संस्थेचे मार्गदर्शक माननीय मनोज शेठ बियाणी, अनुप शेठजी बियाणी यांच्या सहकार्याने आम्ही आज ही दिंडी आयोजित केली. या दिंडीला आम्हाला पालकवर्गाच्या वतीने, काही शिक्षकांच्या वतीने आम्हाला सहकार्य लाभलं आणि मोठ्या थाटामाटात आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत आम्ही ही दिंडी पूर्ण राहुरी शहरात विठ्ठलाच्या नामाने दुमदुमली आमची पंढरी, अशा पद्धतीने आमची ही दिंडी आज उत्साहात साजरी झाली. धन्यवाद. आज बालविद्या मंदिर शाळेची आमच्या राहुरीत दिंडी निघाली होती. आज आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सर्व बालगोपाळांना अतिशय आनंदाने दिंडीत सहभागी झाले होते. काही पालकवर्गही सहभागी झाला होता. ज्या ज्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी झेंडे घरून आणले, आम्हाला सहकार्य केलं, अन्नदानासाठी सुद्धा शिक्षकांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आमच्या सर्वच महिला भगिनींनी दिंडीत सहभागी होऊन फुगड्या खेळल्या. आम्ही खूप आनंदाने दिंडीत आनंदाने पायी चाललो. आज माझं 57 वर्ष वय तरीसुद्धा मी चालले, तर मला असं वाटलं मी खरंच पंढरीला गेले की काय. तिथे जाऊ शकत नाही, परंतु इथं विठ्ठलाच्या दर्शनाला गेले तरी मला खूप खूप आनंद झाला. अक्षरशः पंढरपूरच बघितलं असं मला वाटलं. नाहीतर ही शाळाच ही माझी पंढरी आहे, हे घरच माझं पंढरपूर आहे असं मला वाटायचं. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी.